डॉक्टर एक वेळ जगातले सगळे पेशंट ट्रीट करू शकतो, पण या प्रेमात पडलेल्यांचा आम्ही काहीही करू शकत नाही. इकडे प्रेमात पडलाय महाभारतातला नकुल. बघूयात त्याला ती आता हो म्हणते का नाही म्हणते. येते आपली पुढची जोडी, प्रसाद आणि परी. रुक जाना ओ जाना, तू दो बातें करके चली जाना, ये मौसम है दीवाना. रुक 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 रुक. आईला खरंच रुकली, थांबली. कोण आहेस तू आणि मला का थांबवलंस? मी नकुल आणि मी हॉट. अगं नाही नाही, मी नकुल, महाभारतातला नकुल. महाभारतात नकुल कोण आहे? तुला पांडव माहितीयेत? पांडव हो. त्यातला मी एक. पण मला फक्त धर्म, भीम आणि अर्जुन तिघेच माहितीयेत. पहिल्यापासून हाच तर आमचा प्रॉब्लेम आहे ना. त्यांच्यातले उरलेले जे दोघ जण आहेत ना, ते एक्स्ट्रा. अगं कोण आहेस तू? हा, किती बोलतेस? कोण आहेस कोण तू? हा, मी की नाही दासी आहे. म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट आहेस ना? कशाला एवढी उडतीये? तू मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणतोयस? तू मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणतोयस? काय होतंय काय? मग तू स्वतःला काय मोठा हिरो समजतोस? तू आणि कोणतो सहदेव दोघ जण सुद्धा ज्युनियर आर्टिस्टच आहात. काय केलं तुम्ही महाभारतात? मला बरच काही करायचं होतं ग, पण माझा नंबर मारायला नेहमीच शेवटी. म्हणजे बघा, युधिष्ठिर, अर्जुन. हा, कळलं. कळलं ना? मग माझ्याशी मैत्री करशील? चले, वेळ नाहीये मला. मी की नाही दुर्योधना बरोबर सिनेमाला चालले. हो? कुठला? छोटा घटोत्कच 3D. आणि मग आज रात्री की नाही दुःशासना बरोबर की नाही मी बाहेर जेवायला जाणार आहे. काय बाई आहे? अगं तू त्या कौरवांना ओळखतेस, पण ह्या पांडवाला नाही ओळखत. लाज वाटते मला स्वतःच्या जगण्याची. अरे त्या भीमाला एक पोरगी सुद्धा पटली, मला साधी एक दासी नाही पटली. हे पटतच नाहीये. एक काम करतो, मी ना जाऊन जीवच देतो. जीव दे, पण अंतिम दर्शनाला गर्दी झाली नाही म्हणून परत बोंबलत बसू नको. अरे देवा, म्हणजे माझं मरण पण व्यर्थच जाणार की काय? नाही, मी असा तसा मरणार नाही. मी ठरवलंय, अगदी व्यवस्थित ठरवलेलं आहे. मी सहदेवाला ना फोडतो म्हणजे वेगळं करतो बाजूला. मग मी आणि सहदेव मिळून आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागणार आणि मग त्या पैशातनं एक मस्त असा चित्रपट काढणार. ए भीम वगैरे आहेत ना, अर्जुन बिर्जुन, यांना ना मी असे साईडचे रोल देते का तोंडावर फेकून मारतो ना त्यांच्या. आणि तुला तर मी मॉब मध्ये उभं करणार आहे, बघ. हो, तू असं करणार आहेस तरी काय रे? काय करणार? अरे मी चित्रपट बनवणार, नवा कोरा महाभारत. नाव पण ठरवलंय, नकुल और सहदेव की महाभारत. राम गोपालने सुद्धा नवा शोले बनवला, राम गोपाल वर्मा की आग. पण त्यावर फुंक मारायला सुद्धा कोणी आलं नाही. क्या बात आहे प्रसाद आणि परी. तर बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, जेव्हा तुम्ही दोघे आलात आणि पहिली 30 सेकंद जेव्हा ऍक्ट झाली तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी जादू होणार आणि आम्हाला असा एक अस्टाउंडिंग परफॉर्मन्स बघायला मिळणार. पण ना कुठेतरी तो ऍक्ट फसफसला. मी असं नाही म्हणणार की ऍक्ट वाईट झाला, ऍक्ट चांगला झाला, पण ह्या ऍक्टच्या स्क्रिप्ट लेवलला त्याचं जे पोटेन्शियल होतं ना ते कुठेतरी डिलिव्हर करताना कमी वाटलं असं मला वाटलं. पण बोथ ऑफ यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस म्हणून ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम्स. ग्रेट जॉब. काय रे तुम्ही असे? जर थोडं चांगलं केलं असतं तर मला असं बोलायला लागलं नसतं ना, नाही का? जे स्वप्नील म्हणाल ते सगळं बरोबर आहे. असं भिडला नाही मनाला मला परफॉर्मन्स. जरा काहीतरी छान करा आता बाबा, असं नका बोलायला लावू मला. मला खूप छान छान बोलायचं तुमच्याबद्दल, सगळ्यांबद्दल. नेक्स्ट टाइम नक्की बघा. विल मेक शुअर की असं नाही येणार. मला वाटतं तुम्ही नक्की कव्हर अप कराल पुढच्या एपिसोड्स मध्ये. ओके, होत आहे. पण तुम्हाला पुढचे परफॉर्मन्सेस खूप दणक्यात द्यावे लागणार आहेत, कारण आपल्याकडे एलिमिनेशन सुरू झालेलं आहे. पण टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. मी डॉक्टर म्हणून सगळ्यांना मी असंच सांगतो, सगळं काही व्यवस्थित होईल वगैरे. तर चला जाणून घेऊयात गुण. निर्मिती ताई, तुमच्या या
लव्ह स्टोरीसाठी 8 गुण. आणि स्वप्नील सरांचे गुण आपल्याला माहिती आहेत, ते गुलदस्त्यात राहणार आहेत आणि ते कळणार आहेत आपल्याला उद्याच्या एपिसोडच्या शेवटी. त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.